Hello students, welcome to this class of the physics. Okay, the new problem is like this. Let's solve this new problem. A 45 kg boy whose leg bones are 5 centimeter square in area and 50 centimeter long falls through a height of 2 meter without breaking his leg bones. If the bone can withstand a stress of 0.9 into 10 raised to 8 Newton per meter square, then what will be the Young's modulus for the material of the bone? Okay, so this is the information given. Read this question carefully. Once again, listen the question carefully. A 45 kg boy whose leg bones are 5 centimeters square in area. So here area is given, area of each leg bone is given, and this area is given as 5 centimeter square. So in SI system, this can be written as 5 into 10 raised to minus 4 meter square. So this is the area. Okay, 50 centimeter long. So original length is also given. It is given as 50 centimeter. Now 50 centimeter means 50 into 10 raised to minus 2 meter. Correct na? Because centimeter square is 10 raised to minus 4 meter square, and just centimeter is 10 raised to minus 2 meter. Okay. Falls through a height of 2 meter. किती हाईट मधून तो फॉल झालेला आहे ते देखील दिलेलं आहे. हाईट इज गिवन ॲज 2 मीटर विदाउट ब्रेकिंग हिज लेग बोन. म्हणजे एक बॉय जो आहे त्याचा मास देखील दिलेला आहे. मास किती दिलेला आहे? 45 kg दिलेला आहे. एका सर्टन हाईट वरून काय करतो? उडी मारतो असं दिलेलं आहे. किती हाईट वरून? 2 मीटर हाईट वरून उडी मारतो एका सरफेसवर, आणि उडी मारल्यानंतर काय होणार आहे? त्याचे बोन्स जे आहे ते अजिबात ब्रेक होत नाहीत, लेग बोन्स. कारण तो उडी कशावर घेणार आहे? आपल्या लेगवर उडी घेणार आहे, आणि त्यावेळी लेग बोन ब्रेक होण्याची शक्यता आहे. परंतु 2 मीटर हाईट वरून उडी मारल्यानंतर लेग बोन ब्रेक होत नाहीयेत असं दिलेलं आहे. ओके, आणि त्या बोनचा एरिया दिला आणि बोनची लेंथ पण दिली आहे. आणि किती हाईट वरून ते उडी मारलेली आहे? तर ती हाईट आहे 2 मीटर, अँड मास ऑफ दॅट बॉय इज 45 kg. If bone can withstand a maximum stress, the value of stress is also given here. Value of stress is 0.9 into 10 raised to 8 Newton per meter square. So this is the stress given. Then what will be Young's modulus for the material? Young's modulus calculate करायचा आहे. Okay. Now the Young's modulus is nothing but Young's modulus चा फॉर्म्युला काय आहे? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आपल्याला इथं काय करावं लागेल? स्ट्रेन काढता येते का बघावं लागेल. ओके, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन इज द यंग्स मॉड्युलस ना. मग स्ट्रेन काढावं लागेल. स्ट्रेन कसं काढता येईल? स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे? ओके, तर स्ट्रेन इज इक्वल टू, आता स्ट्रेन काढण्यासाठी इथं आपल्याला किती हाईट मधून त्यानं उडी मारलेली आहे ते दिलेलं आहे. ओके, आता सर्टन हाईट वरून ज्यावेळी एखादा पर्सन उडी मारतो त्यावेळी काय होणार आहे? त्याच्या पोटेन्शियलचं एनर्जी कन्व्हर्जन काय होतं? कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. सपोज दिस पर्सन जम्प्स फ्रॉम ए सर्टन हाईट. सर्टन हाईट वरून जम्प केल्यानंतर काय होणार आहे? हे बघा, एच हाईटला एखादा पर्सन असेल तर त्याला पोटेन्शियल एनर्जी किती असते? mgh असते. ठीक आहे. आणि सर्टन हाईट वरून ज्यावेळी तो उडी मारतो त्यावेळी काय होणार आहे? सरफेसवर आल्यानंतर when he reaches the surface काय होणार आहे? this potential energy is converted into the kinetic energy. आणि त्या कायनेटिक एनर्जी मुळे काय होणार आहे? त्या बोनचं कॉम्प्रेशन होणार आहे, परंतु ब्रेक होणार नाही. बोन थोडेसे कॉम्प्रेस होणार आहेत, परंतु ते ब्रेक होणार नाहीयेत. तर इथं काय होणार लक्षात घ्या, की जे पोटेन्शियल एनर्जी जे आहे ना त्याचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये होणार. त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? स्ट्रेन एनर्जी मध्ये होणार आहे. बघा मी काय सांगतोय. ओके, हिअर potential energy is converted first to kinetic energy. Okay, kinetic energy, potential energy फर्स्ट ऑफ ऑल काय होणार आहे? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होणार. अँड दॅट कायनेटिक एनर्जी, ड्यू टू दॅट कायनेटिक एनर्जी, त्या कायनेटिक एनर्जीनं तो सरफेसवर कोलाइड होणार ना, आदळणार, आणि त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? स्ट्रेन एनर्जी मध्ये होणार आहे. अँड दॅट कायनेटिक एनर्जी इज converted into
converted into strain energy. Okay, that kinetic energy is converted into strain energy. So therefore, here, first of all, potential energy, that is equal to mgh. Okay, that is converted into kinetic energy, and that kinetic energy is then converted into the strain energy. Okay, strain energy, and therefore strain energyचा फॉर्म्युला mgh आपण इथे घेणार आहे. ओके, therefore strain energy is equal to mgh. लक्षात येत आहे, स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू mgh हा इथं फॉर्म्युला वापरणार आहे. आता स्ट्रेन एनर्जीचा दुसरा एक फॉर्म्युला आहे. ओके, स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, तर हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे तुम्हाला. ओके, पाहिजे तर पुन्हा एकदा इथे लिहितो. ऑल्सो strain energy is equal to, strain energy is equal to काय असणार आहे, हाफ. आता हाच फॉर्म्युला का वापरालोय, कारण इथं क्वेश्चन मध्ये स्ट्रेस तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यामुळे हाच फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम येणार आहे, बरोबर आहे ना. हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम येणार आहे. ओके, असं काय येणार आहे, कारण ऍक्च्युली हाफ इंटू स्ट्रेन इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन हा फॉर्म्युला कोणाचा आहे, हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन हा फॉर्म्युला आहे एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, एनर्जी डेन्सिटी. मग काय करावं लागेल, एनर्जी डेन्सिटीचं पुन्हा एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर व्हॉल्यूम न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं स्ट्रेन एनर्जीचे दोन फॉर्म्युले मिळाले, एक म्हणजे mgh फॉर्म्युला आणि दुसरा म्हणजे हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. हे इक्वेट केल्यानंतर बघा आपल्याला काय मिळेल, स्ट्रेन मिळणार, स्ट्रेन. आणि स्ट्रेन मिळाले की मग आपण यंग्स मॉड्युलस कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात येत आहे. ओके, सो देअरफॉर स्ट्रेन एनर्जीच्या ठिकाणी इथं प्लेस करतो मी mgh LHS ला, आणि RHS ऍज इट इज हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. ओके, and therefore what will be the formula for the strain? Formula for the strain will be like this: 2mgh divided by 2mgh divided by 2mgh divided by stress into volume. Okay, in this way we are going to calculate the strain. Okay, याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस करूया. 2 LHS ला गेल्यानंतर 2mgh होणार, बरोबर आहे ना. आणि स्ट्रेन फक्त RHS ला ठेवायचा आहे, स्ट्रेस आणि व्हॉल्यूम काय होणार आहे, LHS ला गेल्यानंतर डिवाइड होणार आहे. सो 2mgh डिवाइडेड बाय स्ट्रेस इंटू व्हॉल्यूम होणार, करेक्ट. सो 2 मास किती दिलेला आहे, 45. व्हॅल्यू ऑफ G इज 9.8. ओके, आफ्टर दॅट हाईट फ्रॉम विच the boy falls is 2 meter. So this is the numerator. Okay, after that how much is the stress given, 0.9 into 10 raised to 8. Okay, and volume is nothing but area of cross section into length. You should know this formula. Area of cross section is 5 into 10 raised to minus 4 into length is 50 into 10 raised to minus 2. So this is the volume. Okay, so this calculation is required to be done. आता याच्यामध्ये काय करूया, सिंपल कॅल्क्युलेशन अगोदर करूया. 2 into 2 म्हणजे 4, 4 into 45 म्हणजे किती येणार आहे, 180 येणार, इंटू 9.8, करेक्ट ना. 2 into 2 4, 4 into 45 म्हणजे 180, 180 into 9.8 ऍज इट इज, आणि डिनॉमिनेटरला 5 into 50 into 5 म्हणजे 250, 250 into 0.9 म्हणजे 25 into 9 असं मी लिहू शकतो. ओके,
50 इंटू 5 म्हणजे 250 ना. 250 इंटू 0.9 म्हणजे काय लिहिणार आहे? 25 इंटू 9 लिहू शकतो. इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन. बघा, डिनॉमिनेटरला 10ची पॉवर 10⁻8, 10⁻⁻4, 10⁻². म्हणजे टोटल डिनॉमिनेटरला पॉवर होणार आहे 10⁻2. ओके, आणि ते न्यूमरेटर आल्यानंतर 10⁻² होणार आहे. ओके, 9 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? हे 20 होणार. 20 इंटू 9.8 डिवायडेड बाय 25. परत 20 ला देखील डिवाइड करू शकतो. 20 ला 5 ने डिवाइड केलं तर 4 येणार. 25 ला 5 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 5 येणार. 4 इंटू 9.8 डिवायडेड बाय 5. ओके, म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार बघा? 4 इंटू 9.8 divided by 5. So this value is coming to be 7.84. 7.84 into 10⁻². Okay, so this is the strain. Okay, this is the strain. आणि strain मिळाल्यानंतर मग यंग्स मॉड्युलस काढू शकतो. Okay, now Young's modulus is equal to stress divided by strain. Okay, so Young's modulus Y is equal to how much stress is given in the problem? Stress is given as 0.9 into 10⁻8. 0.9 into 10⁻8. And how much is the strain that we have calculated? 7.84 into 10⁻². So Young's modulus is 0.9 divided by 7.84. Okay, so this value is coming to be 0.1148. 1148 into 10⁻² वर गेल्यानंतर +2 होणार. सो 10⁻8 into 10⁻² म्हणजे किती होणार आहे? 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, सो दिस इज दी यंग्स मॉड्युलस ऑफ दिस बोन. ओके, म्हणजे थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे लक्षात ठेवावं लागेल. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. पर्सन ज्यावेळी सर्टन हाईट वरून सरफेसवर काय करणार आहे? जम्प करणार आहे. पर्सन किंवा तो बॉय जो आहे तो सर्टन हाईट वरून सरफेसवर जम्प करणार आहे. जम्प केल्यावर काय होणार? कुठलीही गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी सर्टन हाईट वरून खाली येते ना, त्यावेळी पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? mgh हा माहिती पाहिजे तुम्हाला. सो पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार. म्हणजे तो बॉय ज्यावेळी सरफेसला पोहोचणार, त्यावेळी त्याची कायनेटिक एनर्जी होणार आहे mgh. आणि त्या कायनेटिक एनर्जीचं काय होणार? आता त्या सरफेसवर ज्यावेळी तो बॉय काय होणार आहे? कोलाइड होणार, आदळणार आहे. त्यावेळी काय होणार आहे? दॅट कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड टू अगेन स्ट्रेन एनर्जी ऑफ द बोन्स. बोनच्या स्ट्रेन एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. लक्षात येत आहे? आणि म्हणून स्ट्रेन एनर्जी आपण mgh घेतली. म्हणजे स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू mgh. दिस इज द फर्स्ट थिंग. त्याचबरोबर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहित आहे. दॅट इज एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला माहित आहे. एनर्जी डेन्सिटी म्हणजे हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन असतं. एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला येतो. आणि स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार? मग हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम येणार आहे. ओके, आणि या पद्धतीने स्ट्रेन एनर्जीचे दोन फॉर्म्युले मिळाले. एक mgh चा फॉर्म्युला आणि दुसरा हाफ स्ट्रेस स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. ओके, हे दोन फॉर्म्युले इक्वेट करून सुरुवातीला आपण स्ट्रेन काढली आणि स्ट्रेन मिळाल्यानंतर आपण यंग्स मॉड्युलस कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके स्टुडंट्स, हे बघा, एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण बघितलाय ना. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असतं? तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. स्ट्रेन एनर्जी डिवाइडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे एनर्जी डेन्सिटी असतं, बरोबर. आणि एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. हे तर तुम्हाला आठवायलाच पाहिजे. हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन, दॅट इज कॉल्ड एज एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. आणि एनर्जी डेन्सिटी म्हणजे स्ट्रेन एनर्जी डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. मग त्याच्यामुळे स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार? स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय येणार आहे? दॅट इज हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम, फक्त RHS ला घेतलाय. इंटू व्हॉल्यूम. ओके,
The next problem, a rubber cord has a cross-sectional area 1 mm square. Okay, 1 mm square. So area of cross-section is given in the example, that is 1 millimeter square. So 1 mm square means 10 raised to minus 6 meter square. Total unstretched length is, that is unstretched length of that rubber cord is given, and it is given as 10 centimeter. Okay, that is 10 into 10 raised to minus 2 meter. Okay, it is stretched to 12.5 centimeter. So final length is 12.5 centimeter, means elongation. How much will be the elongation? That is 12.5 minus 10, because this is the final length. 12.5 is the final length, 10 centimeter is the initial length. So elongation will be 2.5 centimeter. That is 2.5 into 10 raised to minus 2 meter. So this is the elongation. Okay, then it is released to project a missile of mass 5 gram. Okay, so here mass which is projected with the help of that rubber cord is 5 gram. That is 5 into 10 raised to minus 3 kilogram. ग्रॅमचं किलोग्राम मध्ये कन्वर्जन करायला -3 मल्टिप्लाय करायचं. And Young's modulus is given as 5 into 10 raised to 8 Newton per meter square. Calculate velocity of projection. Velocity of projection calculate करायला सांगितले. हे बघा, हा क्वेश्चन लक्षात आला का बघा. हे व्हेरी गुड एक्झाम्पल आहे, ऍप्लिकेशन आहे. हे बघा, तुम्ही अशी कदाचित लगोरी कॅटपल्ट बघितलेला असेल. कॅटपल्ट किंवा लगोरी असं म्हणतो, बरोबर आहे ना. याच्या साहाय्याने काय करतो आपण, एखादा स्टोन किंवा एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो काय करू शकतो आपण, हाय वेलॉसिटीने थ्रो करू शकतो. तर हा थोडक्यात एका कॅटपल्टचाच प्रॉब्लेम आहे, एका लगोरीचा प्रॉब्लेम आहे असं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये अशा प्रकारे एक रबर कॉर्ड आहे, लक्षात घ्या रबर कॉर्ड. इथं काय केलेलं आहे ते प्रोजेक्टाईल, मिसाईल, त्याला मिसाईल असं म्हटलं जातं. जे आपण त्या लगोरीच्या साहाय्याने फेकणार आहे ना, थ्रो करणार आहे ना, त्याला आपण मिसाईल म्हणतो. तर 5 ग्रॅमचं काय केलेलं आहे, इथं एक मिसाईल धरलेला आहे, एक ऑब्जेक्ट धरलेला आहे आणि या कॉर्डला पाठीमागं ओढलेला आहे. लक्षात येते ना काय प्रॉब्लेम आहे तो. रबर कॉर्ड आहे, त्याला एक आपण मिसाईल लावलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्ट लावलेला आहे 5 ग्रॅमचा, आणि त्या रबर कॉर्डला पाठीमागं ओढलं आणि सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर ते काय होणार आहे, हाय वेलॉसिटीने पुढे जाणार आहे. तर या क्वेश्चन मध्ये विचारलंय ते किती वेलॉसिटीने ट्रॅव्हल करेल. आता इथं देखील काय होणार आहे, वन फॉर्म ऑफ एनर्जीचं कन्व्हर्जन अनदर फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये होणार आहे. आता पुन्हा एकदा बघा या प्रॉब्लेम मध्ये. ओके, रबर कॉर्ड ज्यावेळी आपण ओढणार ना, स्ट्रेच करणार ना, त्यावेळी काय होणार आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेन एनर्जी निर्माण होणार. ओके, कारण कुठलाही ऑब्जेक्ट आपण स्ट्रेच केला तर त्याच्यामध्ये काय होते, स्ट्रेन एनर्जी प्रोड्यूस होते, हे तर लक्षात येत आहे. इथं रबर कॉर्ड आहे, ते आपण स्ट्रेच करणार म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार, पोटेन्शियल एनर्जी निर्माण होणार, स्ट्रेन एनर्जी निर्माण होणार. सोडून दिल्यानंतर काय होतं, दॅट स्ट्रेन एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. रबर कॉर्ड आपण पुल केली तर स्ट्रेच होणार, स्ट्रेच झाल्यामुळे काय होणार, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होणार. ओके, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेन एनर्जी असं म्हणतो. त्या स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ते सोडून दिल्यानंतर स्ट्रेन एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. ओके, सो हियर we can say that in this problem strain energy okay is converted into kinetic energy. Strain energy is converted into kinetic energy, and therefore I can write here that is kinetic energy is equal to strain energy. Kinetic energy is equal to strain energy. Okay, so what is the formula for kinetic energy? Kinetic energy is equal to mass half into mass into v square, that is the kinetic energy, and strain energy is given by formula half into force into elongation. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे ना, हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन आहे. ठीक आहे. Now here half and half get cancelled from both side, so only remaining thing is m v square on the LHS,
RHS ला. आता इथं फोर्स दिलेला नाही ना, पण बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, याल बाय यल. करेक्ट ना? फोर्सचा, स्ट्रेचिंग फोर्सचा फॉर्म्युला माहित आहे ना, याल बाय यल, म्हणजे फोर्सला रिप्लेस केलेला आहे. अँड देअरफॉर फी स्क्वेअर इज इक्वल टू, आपल्याला व्हेलॉसिटी काढायची आहे. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, YA small l square, because small a into small l square divided by m into capital L होणार आहे. बरोबर ना? स्मॉल m RHS ला आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण प्लेस करूया. सो यंग्स मॉड्युलस हिअर इज गिवन ॲज 5 into 10⁸. करेक्ट ना? After that, area of cross section is given as 10⁻⁻⁶ meter square. This is the area of cross section. After that, elongation is 2.5 into 10⁻⁻². त्याचा स्क्वेअर आहे ना, 2.5 चा स्क्वेअर होणार आहे 6.25. स्क्वेअर करूनच मी इथं लिहितोय. आणि 10⁻⁻² चा स्क्वेअर असतो 10⁻⁻⁴. या कंप्लीट टर्मचा मी स्क्वेअर केलेला आहे. 2.5 चा स्क्वेअर 6.25, 10⁻⁻² चा स्क्वेअर येणार आहे 10⁻⁴ डिवायडेड बाय किती मास आपण प्रोजेक्ट केलेला आहे, 5 ग्रॅम, दॅट इज 5 into 10⁻³ आणि ओरिजिनल लेंथ किती आहे, ओरिजिनल लेंथ इज 10 into 10⁻². ओरिजिनल लेंथ ऑफ द रबर कॉर्ड 10 into 10⁻². सो दिस विल बी द फॉर्म्युला फॉर द फी स्क्वेअर. आता याच्यामध्ये कॅन्सल आउट काय होणार बघा, कॅन्सल आउट 5 and 5 गेट कॅन्सल. करेक्ट ना? दिस इज ओनली गेटिंग कॅन्सल अँड देअरफॉर इथं काय राहणार बघा, आता फी स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटरला 6.25 इंटू 10च्या सगळं पॉवरचं कॅल्क्युलेशन. ओके, बघा 10ची पॉवर न्यूमरेटरला बघा 10⁸, 10⁻⁻⁶, 10⁻⁻⁴, म्हणजे हे किती होणार आहे न्यूमरेटरला टोटल 10⁻⁻, न्यूमरेटरला किती होणार आहे 10⁻⁻² होणार ना, कारण -6 -4 म्हणजे -10, -10 आणि 8 म्हणजे -2, हे न्यूमरेटरला झालं. आणि डिनॉमिनेटरला 10⁻⁻³ 10⁻⁻² म्हणजे 10⁻⁻5, 10⁻⁻5 इंटू 10 म्हणजे काय होणार आहे 10⁻⁻4 होणार. आणि 10⁻2 डिवायडेड बाय 10⁻⁻4 म्हणजे काय होणार आहे, हे 10⁻2 येणार, परत 10⁻2 येणार. -2 -4 बरोबर आहे ना. डिव्हिजन असेल तर पॉवरचं काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो. -2 -4 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज -2 + 4, 4 - 2 दॅट इज इक्वल टू 2 येणार आहे. आता याचा स्क्वेअर रूट काढूया. 6.25 चा स्क्वेअर रूट येणार आहे 2.5 इंटू 10⁻² चा स्क्वेअर रूट येणार आहे 10⁻1. सो आन्सर इज 25 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे त्या रबर कॉर्डला ओढलं, एक स्टोन त्याला बांधला, रबर कॉर्डला ओढलं आणि सोडून दिलं, तर त्या स्टोनला व्हेलॉसिटी मिळणार आहे 25 मीटर पर सेकंड. सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट द velocity. This one is the last problem. A wire 4 meter long, 0.3 millimeter in diameter is stretched by a force of 100 Newton. Extension produced in wire is 0.3 mm. Calculate potential energy stored. Potential energy stored म्हणजेच काय, स्ट्रेन एनर्जीचा कॅल्क्युलेशन करायचं आहे. स्ट्रेन एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू फोर्स इंटू इलॉंगेशन. ओके, नाउ हिअर in question A, how much is the force applied? Directly it is given in the question, that is of 100 Newton. And how much is the elongation? एवढा फोर्स लावल्यानंतर इलॉंगेशन झालेला आहे 0.3 मिलीमीटर. मिलीमीटर मीन्स 10⁻³ मीटर. ओके, नाउ 0.3 डिवायडेड बाय 2 म्हणजे होणार आहे 0.15 होणार. 0.3 ला 2 न डिवाइड केलं 0.15 and 100 into 10⁻³ म्हणजे 10⁻⁻1 होणार. So that is 0.015 joule. Okay, so that is the potential energy stored in the wire, that is the strain energy. In the second question, find the work done in stretching wire of area of cross section is given in this question, length is given, elongation is given. Elongation 0.1 mm दिलाय, यंग्स मॉड्युलस दिलाय 2 into 10⁻11. तर वर्क डन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय. ओके, आता इथं बघा ओरिजिनल लेंथ आणि इलॉंगेशन दिलंय ना. मी इथं फॉर्म्युला कुठला वापरूया, एनर्जी वर्कडनचा फॉर्म्युला काढायचा ना.
तर इथं मी फॉर्म्युला वापरणार आहे हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम वापरणार. हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम मगाशी जो आपण फॉर्म्युला बघितलाय तो. ओके, हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. परंतु स्ट्रेन कुठं क्वेश्चन मध्ये दिलेलं दिसत नाही, पण यंग्स मॉड्युलस दिलेला आहे. मग स्ट्रेसला रिप्लेस करतो. स्ट्रेस कसं काढतो आपण? y इंटू स्ट्रेन करतो. स्ट्रेस आपण कसं कॅल्क्युलेट करतो? यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन करतो, इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम. ओके, आणि याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला प्लेस कराव्या लागणार आहेत. सो वर्क डन इन द सेकंड क्वेश्चन इज हाफ इंटू यंग्स मॉड्युलस इंटू स्ट्रेन स्क्वेअर into volume. Okay, so let's place all the values. Half into Young's modulus is 2 into 10 raised to 11 into strain is nothing but elongation divided by elongation किती होणार आहे? 0.1 into 10 raised to -3 divided by original length is 2 meter याचा स्क्वेअर म्हणजे स्ट्रेन येणार आहे. कारण स्ट्रेन म्हणजे elongation divided by total length असतं. and volume is area of cross section into length. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलाय? 1 mm स्क्वेअर. 1 mm स्क्वेअर म्हणजे 10 raised to -6 मीटर स्क्वेअर आणि लेंथ किती आहे? वन्स अगेन 2 आहे. ओके, सो हिअर 2 and this 2 get cancel. Now here 10 raised to 11 will remain as it is. याचा स्क्वेअर करूया. 0.1 चा स्क्वेअर येतो 0.01 येतो. 10 raised to -3 चा स्क्वेअर येणार आहे 10 raised to -6. 2 चा स्क्वेअर होणार आहे 4 इंटू 10 raised to -6 इंटू काय होणार आहे 2. तर 2 न 4 ला डिवाइड केलं तर इथं 2 राहणार आहे. ओके, मग आता बघा इथं फक्त 1/2 राहणार आणि बाकी सगळं 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन आहे. हे डिनॉमिनेटरचं 2 आहे ना, तेवढंच डिनॉमिनेटरला शिल्लक राहतं. आता बघा 10 raised to 11 ॲज इट इज. 0.01 म्हणजे 10 raised to -2. 10 raised to -6 10 raised to -6 म्हणजे 10 raised to -12. ओके, म्हणजे फायनली आन्सर येणार आहे 1/2 मीन्स 0.5 इंटू 10 raised to 11 and 10 raised to -14 म्हणजे 10 raised to काय होणार आहे? -3 जूल. सो दिस इज द फायनल आन्सर. Next concept is deflection. Deflection produced at center of simply supported beam. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे या चॅप्टर मधला. डिफ्लेक्शन प्रोड्युस्ड ऍट द सेंटर ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे. बीम म्हणजे माहिती आहे ना, बीम म्हणजे असतं या पद्धतीने एक हॉरिझॉन्टल बार. हॉरिझॉन्टल बार जो असतो ना त्याला काय म्हणतो आपण? बीम असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रत्येक बिल्डिंगला बीम असतात. म्हणजे स्लॅबला तुम्ही बघितलं तर आडवे असे लेफ्ट टू राईट किंवा लेफ्ट टू राईट असे आडवे बीम गेलेले असतात बघा, त्याला काय म्हणतो आपण? बीम. हा बीम जो आहे तो दोन्ही साईडला काय केलेला आहे? सपोर्ट केलेला आहे. ओके, इट इज सपोर्टेड ऑन बोथ दी साइड्स लाईक दिस. आता एखादा बीम या पद्धतीनं दोन्ही साईडला सपोर्ट केला तर त्याला सिम्पली सपोर्टेड बीम म्हणायचं. आणि याच्या सेंटरला काय करायचं आहे? तुम्हाला इथं वेट लावायचं आहे. सेंटरला वेट लावणार आहे, कारण कुठल्याही बीमवर लोड हा नेहमी येणारच आहे. आता सेंटरला वेट लावल्यानंतर काय होणार आहे? हा जो बीम आहे तो या पद्धतीने काय होणार आहे? सेंटरला बेंड होणार आहे लाईक दिस. ऍक्च्युअली जास्त बेंडिंग दाखवलंय, एवढं बेंडिंग असेलच असं नाही. फॉर अवर कन्व्हिनियन्स ओनली वी हॅव ड्रॉन दिस डिफ्लेक्शन. बीम जो आहे तो सेंटरला काय होणार आहे? या पद्धतीने बेंड होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला सेंटर इथं होता, तो सेंटर काय होणार आहे? इथं जाणार आहे. आणि हे याला काय म्हणायचं? डिफ्लेक्शन ऍट द सेंटर म्हणायचं. डिफ्लेक्शन डेल्टा. ओके, डिफ्लेक्शन इज डिनोटेड बाय डेल्टा. पुन्हा एकदा सांगतोय,
एक सिम्पली सपोर्टेड बीम असेल, सिम्पली सपोर्टेड म्हणजे एक हॉरिझॉन्टल बीम आहे, दोन्ही एजेसला काय केलेलं आहे, त्याला सपोर्ट दिलेला आहे आणि सेंटरला त्याला वेट लावलेला आहे. सेंटरला वेट लावल्यामुळे काय होणार आहे, बीम थोडासा असा खाली त्याचं सॅगिंग होणार आहे, खाली बेंडिंग होणार आहे. तर किती अमाऊंटनं ते बेंड होणार, त्याला काय म्हणायचं, डिफ्लेक्शन. त्याचा एक फॉर्म्युला आहे. देर इज नो डेरिव्हेशन फॉर दिस, ओनली देर इज अ फॉर्म्युला अँड दिस फॉर्म्युला इज, सेंटरला लावलेलं वेट समजा डब्ल्यू असेल, ओके. तर याचा फॉर्म्युला येतो डब्ल्यू एल क्यूब डिवायडेड बाय 12 पाय आर रेस टू 4, 12 पाय वाय इंटू आर रेस टू 4. ओके, हा फॉर्म्युला कधी वापरतोय, जर सर्क्युलर बीम असेल तर. दिस इज द फॉर्म्युला फॉर सर्क्युलर बीम. आणि या फॉर्म्युल्यामध्ये बघा, एल म्हणजे काय आहे, लेंथ आहे. एल इज नॉट इलॉंगेशन, एल इज ऍक्च्युअली लेंथ. कॅपिटल एल यूज करूया. ओके, या 2 पॉइंट मधली लेंथ आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो लक्षात येते का, लेंथ जर वाढवली तर काय होतं, बेंडिंग सेंटरचं डेल्टा जे आहे, डेल्टा म्हणजे बेंडिंग सेंटरचं वाढतं. आणि बघा, लेंथ डबल केली तर बेंडिंग डायरेक्टली काय होतं, लेंथ जर डबल केली तर बेंडिंग डायरेक्टली 8 टाइम्स होतं. त्याचबरोबर हा जो डेल्टा जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 पण आहे. म्हणजे या बीमची जी रेडियस आहे ना, त्याला इन्व्हर्सली, म्हणजे रेडियस जर वाढवली तर बेंडिंग कमी होतं. अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल, आपण एक मेटल रॉड घेतला, कमी लेंथचा रॉड घेतला आणि दोन्ही एंडला सपोर्ट केलं तर तो बेंड होणार नाही. कमी लेंथचा रॉड घेतला तर तो बेंड होणार नाही. परंतु खूप लार्ज लेंथचा आपण मेटल रॉड घेतला आणि त्याला दोन्ही साईडनं उचललं तर मध्ये काय होतं, बेंड होतो. म्हणजे लेंथ जर वाढवली तर काय होतं, मधलं बेंडिंग जास्त होतं. लक्षात येत आहे. त्याचबरोबर जेवढा रेडियस जास्त तेवढं त्याचं बेंडिंग काय होतंय, कमी होतंय. दिस इज फॉर सर्क्युलर बीम अँड डिफ्लेक्शन इज ऑल्सो गिवन बाय फॉर्म्युला डब्ल्यू एल क्यूब divided by 4y bd cube. This is for rectangular beam. This is for rectangular beam. Rectangular म्हणजे काय, बीम सपोज असा असेल, लाईक दिस. सर्क्युलर ऐवजी अशा प्रकारे रेक्टँग्युलर बीम असेल, विच इज सपोर्टेड ऍट दी टू एंड्स, दोन्ही एंडला सपोर्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये पुन्हा एकदा एल म्हणजे काय असणार आहे, इथं एल इज द टोटल लेंथ ऑफ दी बीम असणार आहे. पुन्हा एकदा लेंथ वाढवली तर काय होतं, बेंडिंग जास्त क्रिएट होतं, सेंटरचं बेंडिंग. त्याचबरोबर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू बी अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी. बी म्हणजे काय, याची ब्रेड्थ, आणि डी म्हणजे काय असणार आहे, याची डेप्थ असणार आहे. डी म्हणजे काय असणार आहे, डेप्थ. म्हणजे डेप्थ जर वाढवली तर बेंडिंग काय होतं, कमी होतं. ओके, सो दिस इज द सिंपल केस ऑफ डिफ्लेक्शन इन अ सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे कुठलाही बीम हॉरिझॉन्टल असेल, त्याचं बेंडिंग आपल्याला कमी होऊ द्यायचं असेल, कितीही लोड टाकला आणि त्याचं बेंडिंग कमी होऊ द्यायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रॉंगर मटेरियल वापरायला पाहिजे, म्हणजे जास्त यंग्स मॉड्युलसचं मटेरियल वापरायला पाहिजे, किंवा त्याचा रेडियस जास्त करावा लागेल, किंवा त्याची डेप्थ जी आहे ना, ही डेप्थ जी आहे ना त्याची, किंवा त्याला थिकनेस किंवा डेप्थ असं म्हणू शकतो, ते तुम्हाला वाढवावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट इज द इलॅस्टिक आफ्टर इफेक्ट. म्हणजे काय बघूया. नेक्स्ट इज इलॅस्टिक आफ्टर इफेक्ट. ओके, म्हणजे याच्यावर एखाद्या वेळी एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. व्हॉट डू यू मीन बाय इलॅस्टिक आफ्टर इफेक्ट. द टाइम interval for which okay, time interval for which किंवा टाइम इंटरवल इन विच असं म्हणूया. टाइम इंटरवल इन विच बॉडी regains original dimension
original dimension after removal of deforming forces. Deforming force is called as elastic after effect. म्हणजे याचा मीनिंग लक्षात आला का बघा? इलास्टिक आफ्टर इफेक्ट म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट आपण बेंड केला आणि सोडून दिला, तर तो सडनली ओरिजिनल डायमेन्शनला येईल असं नाहीये. त्याला डिफॉर्मेशन केल्यापासून, सोडून दिल्यापासून परत ओरिजिनल डायमेन्शनला यायला काही वेळ लागू शकतो, थोडा टाइम लागू शकतो. तो जो टाइम इंटरव्हल आहे ना, त्याला काय म्हणायचं? इलास्टिक आफ्टर इफेक्ट असं म्हणायचं. म्हणजे डिफॉर्मेशन प्रोड्यूस केलं आणि डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह केला, तर ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करण्यासाठी त्याला जो टाइम लागणार आहे, त्याला काय म्हणायचं? इलास्टिक आफ्टर इफेक्ट असं म्हणायचं. म्हणजे काही ऑब्जेक्ट सडनली ओरिजिनल डायमेन्शन गेन करतात, परंतु काही ऑब्जेक्ट काय करतात? स्लोली ओरिजिनल डायमेन्शनला येतात. ओके. म्हणजे जे ऑब्जेक्ट स्लोली काय होणार आहेत? ओरिजिनल डायमेन्शन घेणार आहेत, त्याला काय म्हणायचं? त्यांचा इलास्टिक आफ्टर इफेक्ट जास्त आहे म्हणायचं. म्हणजे क्विकली काय करतात? ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करतात, त्यांचा इलास्टिक आफ्टर इफेक्ट कमी आहे असं म्हणायचं. सो वन्स अगेन, इलास्टिक आफ्टर इफेक्ट म्हणजे काय आहे? इट इज द टाइम इंटरवल इन विच बॉडी रिगेन्स ओरिजिनल डायमेन्शन आफ्टर रिमूव्हल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्सेस. ओके. नेक्स्ट इज द इलास्टिक hysteresis. ओके. इलास्टिक हायस्टेरेसिस. इलास्टिक हायस्टेरेसिस म्हणजे काय बघा? The phenomenon of lagging of strain behind stress when an object is elongated and then released. Is called as elastic hysteresis. ओके. याचं मीनिंग तुम्हाला सांगतो. याचं मीनिंग काय होतं? This is the diagram of elastic hysteresis. बघा, पुन्हा एकदा ही काय आहे? एक स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे आणि या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय? याला इलॉंगेट करत असतानाचा ग्राफ वेगळा येतोय आणि रिलीज केल्यानंतरचा ग्राफ वेगळा येतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे याचं काय केलेलं आहे? ग्रॅज्युअल लोडिंग केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला स्ट्रेस आणि स्ट्रेन काय आहे? 0 आहेत. त्याच्यानंतर काय केलंय? या पाथनं त्याला स्ट्रेचिंग आपण करावं लागलंय. बरोबर आहे ना? म्हणजे स्ट्रेस वाढवत गेल्यानंतर स्ट्रेन देखील वाढत जातं आणि फायनली बी पॉइंटला काय होतंय? स्ट्रेस पण मॅक्सिमम होते. ऍट पॉइंट बी काय झालेलं आहे? स्ट्रेस इज मॅक्सिमम, अल्सो स्ट्रेन इज मॅक्सिमम. ठीक आहे. आता जशी आपण हे बघा काय केलंय? सुरुवातीला स्ट्रेस स्लोली इन्क्रीज करत गेलेलो आहे आपण. तसं स्ट्रेन देखील काय होणार आहे? स्लोली वाढत जाणार आहे. बी पॉइंटला पोहोचल्यानंतर काय करायचं? स्ट्रेस काय करायचं? हळू कमी करत आणायचं. ऑटोमॅटिकली स्ट्रेन देखील काय होणार आहे? कमी होत येणार. परंतु ज्या पाथनं आपण गेलो होतो ना, त्या पाथनं आपण परत येत नाही. ज्या पाथनं आपण गेलो होतो त्या पाथनं आपण परत पाठीमागे येत नाही आणि यालाच काय म्हणतो आपण? इलास्टिक हायस्टेरेसिस असं म्हणतो. म्हणजे लोडिंगची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम
लोडिंग म्हणजे इलॉंगेशनची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम, म्हणजे स्ट्रेस वाढवत असतानाची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आणि स्ट्रेस कमी करत असतानाची स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम दोन्ही एक्झॅक्टली एकमेकाला परफेक्टली मॅच करत नाहीत. ओके, तर हे मॅचिंग न होणं यालाच काय म्हणायचं, इलॅस्टिक हायस्टेरेसिस असं म्हणायचं. ठीक आहे. आणि या डेफिनेशन मध्ये काय दिलंय बघा, द फेनॉमिनन ऑफ लॅगिंग ऑफ स्ट्रेन बिहाइंड द स्ट्रेस. आता लॅगिंग ऑफ स्ट्रेस लॅगिंग ऑफ स्ट्रेन बिहाइंड द स्ट्रेस याचा मिनिंग काय होतोय बघा. सपोज या ग्राफवरचा आपण एक पॉइंट ए घेऊया, पॉइंट ए. या ग्राफवरचा पॉइंट ए घेऊया. तर या पॉइंटला लोडिंग करत असताना स्ट्रेस आणि स्ट्रेन किती आहे बघा. ए पॉइंट जर या ग्राफवरचा मी इथं कन्सिडर केला तर स्ट्रेस आहे एवढी. ओके, फॉर एक्झाम्पल याला काय म्हणतो, सिग्मा 1 असं म्हणतो. सिग्मा 1 एवढी स्ट्रेस आहे आणि त्यावेळी स्ट्रेन किती आहे, इप्सिलॉन 1 एवढी स्ट्रेन आहे. ठीक आहे. हे लोडिंग करत असताना, अनलोडिंग करत असताना तेवढीच आपण स्ट्रेस, आता स्ट्रेस वाढवत नेली, मॅक्सिममला पोहोचली आणि परत ज्यावेळी स्ट्रेस तेवढीच येणार, त्यावेळी स्ट्रेन तेवढीच येत नाही मात्र. म्हणजे लोडिंग करत असताना स्ट्रेस सिग्मा 1 असताना स्ट्रेन किती आहे, इप्सिलॉन 1 आहे. आणि अनलोडिंग करत असताना म्हणजे त्याच्यावरचं फोर्स रिमूव्ह करत असताना स्ट्रेस सिग्मा 1च असताना म्हणजे स्ट्रेस तेवढीच आहे, परंतु स्ट्रेन मात्र काय राहिलेली आहे, अजून पाठीमागे राहिलेली आहे. ती इप्सिलॉन 1 पर्यंत आलेली नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे स्ट्रेन काय होते, लोडिंग करून अनलोडिंग करत असताना स्ट्रेन काय होते, पाठीमागे पडते. लॅग बिहाइंड होतं. याला काय म्हणतो आपण, इलॅस्टिक हायस्टेरेसिस असं म्हणतो. पुन्हा एकदा सांगतोय, लॅगिंग होतंय म्हणजे काय होतंय. फॉर एक्झाम्पल ही मी स्ट्रेसची व्हॅल्यू घेतली, रेड कलरनं दाखवली बघा. ओके, या स्ट्रेसच्या व्हॅल्यूला लोडिंग करत असताना स्ट्रेन किती असणार, एवढी असणार आहे. म्हणजे OAB हा काय आहे, लोडिंगचा ग्राफ आहे. लोडिंग म्हणजे काय, स्ट्रेस वाढवत न्यायला लागलोय. स्ट्रेस वाढवतानाचा ग्राफ जो येणार आहे तो OAB येणार आहे. आता स्ट्रेस वाढवत असताना काय होतंय बघा, फॉर एक्झाम्पल ही स्ट्रेस काहीतरी x आहे. तर x या स्ट्रेसला स्ट्रेन किती आहे बघा इथं, स्ट्रेन आहे y. ठीक आहे. आता तिथून पुढे स्ट्रेस वाढवत गेलो, बी पॉइंटला पोहोचलो आणि परत आपण आता स्ट्रेस कमी करत आलोय. स्ट्रेस कमी करत आणल्यानंतर परत स्ट्रेस कधीतरी x होणार आहे. वाढवताना देखील x कधीतरी आहे, कमी होताना देखील x कधीतरी होणार आहे. आता स्ट्रेस कमी करत येत म्हणजे परत पाठीमागे येत असताना ज्यावेळी स्ट्रेस x आहे त्यावेळी स्ट्रेन किती आहे बघा. एक्झॅक्टली y एवढी नाहीये, ती थोडीशी काय झाली आहे, y डॅश पाठीमागे पडली आहे. लक्षात येते ना, ती ऍक्च्युअली y यायला पाहिजे होती, ती y डॅश आली त्याच स्ट्रेसला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, लोडिंग करत असताना आणि अनलोडिंग करत असताना तेवढ्याच स्ट्रेसला तेवढीच स्ट्रेन येत नाही. बरोबर आहे ना. कारण लक्षात घ्या, इथं जेवढी या पॉइंटला जेवढी स्ट्रेस आहे, म्हणजे या पॉइंटला फॉर एक्झाम्पल पी पॉइंट असं म्हणतो. पी पॉइंटला जेवढी स्ट्रेस आहे तेवढीच क्यू पॉइंटला स्ट्रेस आहे, बरोबर आहे ना. पी आणि क्यू दोन्ही पॉइंटला स्ट्रेस तेवढीच आहे, परंतु पी पॉइंटला स्ट्रेन आहे y आणि क्यू पॉइंटला स्ट्रेन आहे y डॅश. म्हणजे स्ट्रेस तेवढीच असताना स्ट्रेन मात्र तेवढीच येत नाही. हे कधी होते, अनलोडिंग करत असताना स्ट्रेन पाठीमागे पडते थोडीशी. ओके, ती y यायला पाहिजे होती, ती y डॅशच अजून राहिलेली आहे, लक्षात घ्या. हा जो फेनॉमिनन आहे ना, याला काय म्हणायचं, इलॅस्टिक हायस्टेरेसिस असं म्हणायचं. किंवा दुसरी सिंपल डेफिनेशन, इलॅस्टिक हायस्टेरेसिस म्हणजे लोडिंग करत असतानाचा ग्राफ हा वेगळा असतो आणि अनलोडिंग करत असताना ग्राफ जो आहे तो देखील त्याच्या थोडासा खाली असतो. ओके, लोडिंग आणि अनलोडिंगच्या वेळेला सेम स्ट्रेसला सेम स्ट्रेनची व्हॅल्यू येत नाही. लोडिंग करत असताना सर्टन स्ट्रेसला काहीतरी सर्टन स्ट्रेन असणार आहे. अनलोडिंग करत असताना तेवढ्याच स्ट्रेसला तेवढीच स्ट्रेन मिळत नाही. तर त्याच्याऐवजी थोडीशी वेगळी स्ट्रेन मिळते, पाठीमागची स्ट्रेन मिळते आणि हा जो फेनॉमिनन आहे याला काय म्हटलं जातं, इलॅस्टिक हायस्टेरेसिस असं म्हणतो. लक्षात आलं का बघा. ओके स्टुडंट्स.